रितेश आणि सावित्रीबाई दोघेजण बोलतच होते तेव्हा पायऱ्यांवरून पैंजणाचा छमछम आवाज ऐकू आला आणि तो आवाज ऐकून इकडे रितेशचं मन अधीर झालं. रितेशची नजर लगेच तिकडे जाते तर तो पाहतो की केतकीने पर्पल कलरची नेटची साडी घातली होती आणि त्यामध्ये तिचे केस मोकळे सोडले होते आणि रोजच्याप्रमाणे तिने मेकअप केला होता. तिला पाहून रितेश तर पापणी खाली पाडणे विसरला होता. केतकी पण पायऱ्यांवरून उतरताना फक्त रितेशकडे पाहत होती. तिच्या कानात अजून काल पार्टीमध्ये रितेश म्हणाला होता की केतकी ही माझी बायको आहे हे शब्द घुमत होते. केतकी अजून पायऱ्यांवरून उतरतच होती तोपर्यंत तिचा पाय साडीमध्ये अडकला आणि ती पडणारच होती. पण रितेशच्या मजबूत दोन्ही हाताने येऊन तिला सांभाळले. यावेळी रितेशचा एक हात तिच्या कमरेवर आणि एक हात तिच्या पाठीवर असतो. ते दोघे एकमेकांच्या खूपच जवळ होते आणि ते दोघे एकमेकांच्या डोळ्यांमध्ये पण हरवून गेले होते. त्या दोघांनाही या अवस्थेत पाहून सावित्रीबाई हसू लागतात. त्यांच्या हसण्याचा आवाज ऐकून ते दोघे पण शुद्धीवर येतात. सावित्रीबाई केतकीला म्हणतात की केतकी तू ठीक आहेस ना? केतकी सावित्रीबाईपाशी जाते आणि म्हणते की हो आजी, मी एकदम ठीक आहे. त्यानंतर सगळे नाश्ता करण्यासाठी बसतात. कामवाली कावेरी त्यांना नाश्ता देत होती. सावित्रीबाईच्या शेजारीच केतकी आणि केतकीच्या शेजारी रितेश बसला होता. त्यानंतर सावित्रीबाई नाश्ता करत रितेशला म्हणतात की रितेश, तुला बँगलोरमध्ये एक फॅक्टरी सुरू करायची होती, त्याचं काय झालं? सावित्रीबाईचं बोलणं ऐकून रितेश म्हणाला की आजी, त्या फॅक्टरीचं काम पण सुरू झालं आहे. सावित्रीबाई म्हणाल्या, फॅक्टरीचं काम सुरू आहे ते चांगलंच आहे, परंतु यामुळे तू खूप बिझी राहशील. आता तू घरामध्ये जो थोडाफार दिसत आहे ते पण तुझं दिसणं कमी होईल. सावित्रीबाई रितेशकडे पाहत म्हणाल्या. सावित्रीबाईचं बोलणं ऐकून इकडे केतकीचा हात थरथर कापू लागला आणि रितेशने पाहिलं. केतकी सावित्रीबाईकडे पाहू लागली. रितेशने केतकीचा हात पकडला. केतकी तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करते, परंतु रितेश तिचा हात सोडत नाही. सावित्रीबाई आणि रितेश दोघे पण नाश्ता करू लागतात, परंतु केतकी अजून नाश्ता करत नाही. तिला असं पाहत सावित्रीबाई म्हणतात की केतकी, तू नाश्ता का करत नाही? तुला काय झालं आहे? ती म्हणाली की हा, मी नाश्ता करत आहे. त्यानंतर ती रितेशला म्हणते की माझा हात सोडा. रितेश म्हणतो की नाही, मी हात सोडणार नाही. ती म्हणते की हात सोडण्यासाठी तुम्ही काय घेणार? रितेश केतकीला एक किस पाहिजे म्हणून म्हणतो. हे ऐकून केतकी डोळे मोठे करते, कारण तिच्या शेजारी सावित्रीबाई बसलेल्या असतात. ती त्याला ठीक आहे म्हणते. मग लगेचच रितेश तिचा हात सोडतो. नाश्ता झाल्यानंतर सोफ्यावर सावित्रीबाईपाशी जाऊन केतकी बसते. रितेश केतकीला खोलीमध्ये चल म्हणून सांगत होता, परंतु केतकी मुद्दाम सावित्रीबाईपाशी बसलेली असते आणि इकडल्या तिकडल्या गप्पा मारते. रितेश रागाने खोलीमध्ये जातो आणि इकडे तिकडे फेरा मारतो. 10 मिनिटे होतात तरी पण केतकी अजून आलेली नसते. म्हणून रितेश खोलीच्या बाहेर येतो आणि वरून केतकीला आवाज देऊन सांगतो की माझी लाल कलरची फाईल कुठे आहे? फाईलच्या बहाण्याने केतकी वर येईल म्हणून तर तिला तो मुद्दाम म्हणाला होता, परंतु केतकी त्याला म्हणाली की तुमची लाल कलरची फाईल तुमच्या कपाटामध्ये आहे. तिचं बोलणं ऐकून रितेश तिच्याकडे रागाने पाहू लागला आणि इकडे केतकी हसू लागली. रितेश खोलीमध्ये येतो आणि एक जोरात रागाने लाथ मारतो, पण त्याचा परिणाम असा होतो की उलट त्याच्याच पायाला लागल्याने बडबड करतो की या मुलीने मला प्रॉमिस दिलं होतं की ती किस देईल, परंतु मी पण केस घेतल्याशिवाय कुठेसुद्धा जात नसतो. त्यानंतर तो अजून बाहेर येतो आणि म्हणतो की केतकी, माझ्या शर्टचं बटन निघाले आहे तेवढे लावून दे. केतकीला रितेशचे प्रत्येक नाटक कळत होते. केतकी त्याला म्हणाली की मी बटन लावून दिले असते, परंतु सुई आणि धागा कुठे आहे मला माहीत नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही दुसरा शर्ट घाला. मी नंतर वेळ भेटल्यावर तुमच्या शर्टचं बटन लावून ठेवते. रितेश तिच्याकडे डोळे मोठे करत म्हणाला की सुई माझ्यापाशी आहे, मी तुला देतो. मला माहीत होतं की तू हेच बोलणार आहे, म्हणून हे बघ, माझ्या हातात ही सुई आणि धागा आहे. आता पटकन येऊन एवढं बटन लावून दे, मला ऑफिसला जाण्यासाठी उशीर होत आहे. रितेशचं बोलणं ऐकून शांत बसलेल्या सावित्रीबाई आता केतकीला म्हणाल्या की जा केतकी बाळा, त्याची मदत कर, त्याला ऑफिसला जायला उशीर होत आहे. केतकीला मजबुरीने तेथून उठावे लागले आणि इकडे रितेशच्या चेहऱ्यावर हसू आले. रितेश लगेचच खोलीत जातो आणि जशी केतकी खोलीमध्ये येते तसा रितेश तिला मिठीत घेतो. रितेश तिला म्हणाला की हे बाहेर काय करत होतीस? आता याची शिक्षा मी तुला देणार आहे. माझ्याशी हुशारी अजिबात करायची नाही. केतकी म्हणाली की मी काय केलं आहे? तुम्ही मला
सोडता की नाही की मी आजीला आवाज देऊ. रितेश म्हणतो की एक काम कर, तू आजीला आवाज दे. असं म्हणून तो एक हात तिच्या कमरेच्या पाठीमागे घालताना तो त्याचे तो पण उदास चेहऱ्याने ऑफिसला गेला. पूर्ण रस्त्यात त्याला केतकीची आठवण येत होती. गाडीत बसल्यावर तो तिचाच विचार करत होता, म्हणून तो कधी कधी एकटाच हसत होता. त्यामुळे ड्रायव्हर पण त्याच्याकडे वेड्यासारखा पाहत होता. तो विचार करतो की कधी मी साहेबाला असं हसताना पाहिलं नाही. ते तर नेहमी कोणावर ना कोणावर तरी रागवत असतात. रितेश खूपच खुश असतो. त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्यामुळे ऑफिसमधला स्टाफ पण आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होता, कारण त्यांनी कधीच रितेशला एवढा आनंदी पाहिलं नव्हतं. रितेश त्याच्या केबिनमध्ये जातो तर समोर त्याचा मित्र सारंग काहीतरी शोधत असतो. त्यानंतर रितेश सारंगला म्हणाला की तू काय शोधत आहे. सारंगने जोरात त्याला एक पेन फेकून मारला आणि म्हणाला की असं पण मी एक फाईल शोधत आहे. पण मूर्खा, तू लग्न पण केलं आणि तू मला सांगितलं पण नाही. असा पण सारंग सगळ्यांसमोर रितेशला बॉसप्रमाणे रिस्पेक्ट देत होता, परंतु एकांतात असल्यावर तो त्याला मित्रासारखा बोलत असायचा. तर रितेश त्याचं लग्न कशा परिस्थितीत झालं हे त्याला कसं सांगणार होता. तो अडखळत त्याला म्हणाला की लग्न अशा परिस्थितीत झालं की तुला सांगू शकलो नाही. सारंग म्हणाला की एवढ्या घाईमध्ये कसं काय तुझं लग्न झालं आहे. मला म्हणाला की वर्क आउट करायला चाललो आहे आणि खुशाल लग्न करून आला आहेस. तू तुझ्या जवळच्या मित्राला पण सांगितलं नाही. ते तर सोड की लग्न झाल्यावर पण तू मला सांगितलं नाही. रात्री मला पार्टीमध्ये समजलं की तुझं लग्न झालं आहे. खुर्चीवर बसत रितेश त्याला म्हणाला सॉरी, नेक्स्ट टाईमला मी तुला नक्कीच बोलावतो. सारंग म्हणतो की नेक्स्ट टाईमला म्हणजे तू अजून लग्न करणार आहेस का. रितेश म्हणाला तसं तर काही नाही, पण तुला वेळ आल्यावर नक्कीच कळेल. आता जा माझ्यासाठी कॉफी घेऊन ये, मला कॉफी पिण्याचे मन झालं आहे. सारंग म्हणाला का, घरी कॉफी पिऊन आला नाहीस का. वहिनीने तुला धक्के मारून घराच्या बाहेर काढले आहे का. आणि असं पण 10 मिनिटानंतर तुझी इम्पॉर्टंट मीटिंग आहे हे तुला माहीत आहे का. असं म्हणून सारंग तेथून निघून गेला. सारंगच्या तोंडून वहिनी हा शब्द ऐकून अजून एकदा रितेशच्या समोर केतकीचा सुंदर चेहरा आला. त्याला खूप वेगळी फिलिंग येत होती, पण त्याने त्याच्या मनाला आवरला आणि तो मीटिंग रूममध्ये निघून गेला. मीटिंग झाल्यावर तो अजून केबिनमध्ये आला आणि फाईलमध्ये पाहू लागला, पण त्याचं फाईलमध्ये अजिबात लक्ष नव्हतं. तो तर आपल्या विचारात पूर्णपणे बुडाला होता. तो एका महिन्यापासून ज्या मुलीवर तिरस्कार करत होता, आता तीच मुलगी त्याच्या श्वासात बसली होती. माझं तर तिच्यामुळे कामात कसलीच लक्ष लागत नाही. आणि अचानक त्याच्या चेहऱ्यावर हसू येते आणि त्यानंतर तो पुढे पाहतो. सारंगला पाहून तो दचकतो आणि तो त्याला म्हणतो की सारंग, तू इथे काय करत आहेस. सारंग म्हणतो की लग्न झालेल्या माणसाची हीच हालत होत असते. मी गेल्या 10 मिनिटापासून इथे उभा आहे आणि तुला 5-6 वेळा मी आवाज दिला आहे. रितेश म्हणतो की मग तुझं काय म्हणणं आहे की मी तुला सॉरी म्हणावं. सारंग म्हणतो की ते काय आहे ना, अशोक नेने तुझ्याशी आजच मीटिंग करण्याबाबत बोलत आहेत. सारंग म्हणाला की संध्याकाळच्या 6 नंतर तू फ्री आहेस तेव्हा मीटिंग ठरवू का. ते दोघे बोलतच होते तेव्हा श्वेता दरवाजा नॉक करता आतमध्ये प्रवेश करते. श्वेताने रेड कलरचा शॉर्ट ड्रेस आणि उंच हिलचा सँडल घातला होता. ती आज खूपच हॉट दिसत होती. ती खूपच शानदारपणे आतमध्ये आली होती. ती रितेशला म्हणाली की बेबी, तू लग्न पण केलं आणि मला सांगितलं पण नाही. हे बोलताना श्वेताच्या चेहऱ्यावर अजिबात नाराजगी त्याला दिसत नव्हती. श्वेताचं हे रूप पाहून रितेश आश्चर्यचकित झाला. रितेशने सारंगला बाहेर जाण्याचा इशारा केला. सारंग निघून गेल्यावर रितेश तिला म्हणाला की श्वेता, तू इथे काय करत आहेस. श्वेता म्हणाली की मी तुला भेटायला आले आहे. का, मी येऊ शकत नाही का. आणि असं म्हणून ती रितेशच्या तोंडावरून हात फिरू लागली. रितेशने तोंडावरील हात रागाने काढला आणि म्हणाला की श्वेता, सरळ सांग की तू इथे कशाला आली आहे.
श्वेता म्हणाली की माझं जेव्हा मन होईल तेव्हा मी तुला ऑफिसला किंवा घरी भेटायला येत असते, तर मग आज नवीन काय आहे? रितेशला काही समजत नव्हतं, कारण त्याचं लग्न झालं आहे हे खबर ऐकून श्वेताने त्याचा राग करायचा सोडून ती एवढी नॉर्मल का बोलत आहे हे त्याला समजत नव्हतं. तो तिच्याकडे वेड्यासारखा पाहत आहे म्हणून श्वेता त्याला म्हणाली, रितेश जाऊ दे, तुला वाटत आहे का मी तुझ्यावर नाराज आहे? पण असं काही नाही. अरे चूक कोणाकडून होत नाही, पण ती चूक सुधारली पण जाऊ शकते. रितेशने डोळे मोठे करून तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला की तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे? श्वेताने तिच्या दोन्ही हात रितेशच्या खांद्यावर टाकले आणि म्हणाली की तू तिला घटस्फोट दे आणि त्यानंतर आपण दोघं लग्न करू. त्याने तिचे हात त्याच्या खांद्यावरून काढले आणि म्हणाला की तुला असं का वाटत आहे की मी तुझं प्रत्येक म्हणणं ऐकेल? श्वेता म्हणाली की तू माझं प्रत्येक म्हणणं ऐकत असतो, तुझ्यासाठी नाही पण तू तुझ्या बहिणीसाठी तरी माझं प्रत्येक बोलणं तू ऐकत असतो. अचानक बहिणीचं नाव काढल्यामुळे रितेशच्या कपाळावर घामाचे थेंब येतात. ती म्हणाली की मी ऐकलं आहे की तुझी बहीण कोमामध्ये आहे. ती बोलू शकत नाही, उठू शकत नाही, परंतु ती ऐकू तर शकते ना? ती म्हणते की विचार कर रितेश की अचानक कार्तिक कुठून तरी आला आणि तो तिच्याशी बोलू लागला आणि मग तुझी बहीण नीट झाली तर मग तुला कसं वाटेल? ती त्याच्या कडेला गोल वेडा घालत त्याच्याशी बोलत होती. त्यानंतर रितेश रागाने तिच्या हाताला पकडत म्हणाला की तुला कार्तिकबद्दल कसं काय माहीत आहे? श्वेता म्हणाली की मला सगळं काही माहीत आहे आणि मला हे पण माहीत आहे की यावेळी तो कुठे आहे. त्यानंतर ती तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली की पण मला काही आठवत नाही. ते काय आहे ना बेबी, जेव्हा मी टेन्शनमध्ये असते तेव्हा मला काहीच आठवत नाही. त्यामुळे तू माझं टेन्शन दूर कर आणि मग तुझ्यासमोर कार्तिक उभा असेल. त्यानंतर ती त्याच्या गालावरनं हात फिरवत म्हणते की रितेश तुला माहीत आहे ना की माझं टेन्शन केतकी आहे, मग तिला दूर कर. मग मला हे आठवण की कार्तिक कुठे आहे. तो तिला लांब करत म्हणाला की कार्तिकला शोधण्यासाठी मला तुझी मदत नाही पाहिजे. मी कार्तिकला पाताळमधून पण शोधून दीपालीसमोर उभा करू शकतो. त्यामुळे मला केतकीपासून दूर राहण्याची काहीच गरज नाही. श्वेता म्हणाली नाही रितेश, तू कधीच त्याच्यापाशी पोहोचू शकत नाही. तुला तुझ्या बहिणीचा आनंद पाहिजे आहे का केतकी पाहिजे आहे? त्यासाठी तुला किंमत चुकवावी लागेल आणि किंमत ही आहे की तुला केतकीला घटस्फोट देऊन माझ्यासोबत लग्न तुला करावे लागेल. असं म्हणून श्वेता तेथून निघून जाते आणि इकडे तो वेड्यासारखा विचार करू लागतो. रितेश जोराने रागात काचेचा ग्लास फेकून देतो. त्याचा आवाज बाहेरपर्यंत जातो. केबिनमध्ये सारंग परत येतो आणि केबिनची दशा पाहून तो रितेशकडे पाहतो. तो रितेशला म्हणाला की हे काय झालं आहे रितेश, आणि ही श्वेता इथे कशाला आली होती? त्यानंतर रितेश सारंगला म्हणाला की श्वेताला सगळं काही माहीत आहे, त्यामुळे आपल्या सगळ्या माणसाला कामाला लाव आणि श्वेता कुठे जाते, काय करते या बाबतीत आपल्याला सगळं काही माहीत झाले पाहिजे. एकेका सेकंदाची माहिती मला कळाली पाहिजे. असं म्हणून रितेश तेथून निघून जातो. कुठे गेला, काय करत होता, कोणाला काही माहीत नव्हतं. रितेश रात्री 1 वाजता घरी पोहोचतो. खोलीत गेल्यावर तो पाहतो की केतकी पण त्याची वाट पाहत सोप्यावर तशीच झोपी गेली आहे. रितेशची नजर तिच्या निर्दयी चेहऱ्यावर पडते आणि त्यामुळे रितेशच्या चेहऱ्यावर आपोआप हसू येते. खूप वेळापासून त्याला जे टेन्शन होतं ते लगेच दूर झालं. त्याने केतकीला उचलून घेतले आणि तिला बेडवर व्यवस्थित झोपवलं. त्यानंतर कपडे बदलून तो खाली जेवण करण्यासाठी जातो. तो पाहतो की आज जेवणामध्ये भोपळ्याची भाजी आहे. हे पाहून त्याचा मूडच खराब होतो. तो विचार करतो की काहीतरी बनवून खावे. तो बनवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा तो दाराकडे पाहतो तर दारात केतकी उभी असते. त्यानंतर केतकी त्याला म्हणते की तुम्ही हे काय करत आहात? मी तुमच्यासाठी जेवण काढून ठेवले आहे, तुम्हाला गरम करून देते. तो म्हणाला की त्याची काही गरज नाही, मला भोपळ्याची भाजी आवडत नाही. तर मग तुम्ही काय बनवत होता? तो म्हणाला की मी माझ्यासाठी मॅगी बनवत होतो, परंतु ठीक आहे तुम्ही साईडला सरका, मी अशी मॅगी बनवते की तुम्ही बोटे चाटत बसाल. केतकी मॅगी बनवू लागली. ती तिच्याच कामात बिझी झाली आणि रितेश तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होता. तिचा चेहरा त्याला उमगलेल्या फुलासारखा दिसत होता. तो वेड्यासारखा तिच्यापाशी जातो आणि तिला मिठी मारतो. केतकी म्हणते की रितेश तुम्ही हे काय करत आहात, प्लीज मला सोडा. त्यानंतर तो तिचे केस एका साईडला करून तो
ती त्याला म्हणाली की मला सोडा, मला मॅगी बनवायची आहे. रितेश तिला म्हणतो की आता मला मॅगी नाही खायची, आता मला त्यानंतर तो केतकीपाशी जातो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला म्हणतो की प्लीज केतकी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. कधी कधी परिस्थिती अशी आपल्यासमोर येईल, परंतु तू माझ्यावर कायम विश्वास ठेव की मी फक्त तुझाच आहे. केतकीला काही समजत नव्हतं की तो काय बोलत आहे. केतकी म्हणते की तुम्ही हे काय बोलत आहात, मला काही समजत नाही. रितेश म्हणाला की वेळ आल्यावर तुला सगळं काही समजेल. असं म्हणून रितेशने तिला घट्ट मिठीत आवळून धरले. दुसऱ्या दिवशी रितेश झोपेतून उठतो तर सगळ्यात पहिल्यांदा त्याला केतकीचा चेहरा दिसतो. तो पुढे जाऊन तिच्या कपाळाचे पप्पे घेतो आणि वॉशरूममध्ये जाऊन ऑफिससाठी तयार होतं. रितेश घड्याळामध्ये पाहतो तर सकाळचे 9 वाजले होते. तरी पण अजून केतकी उठली नव्हती, कारण रात्री त्याने तिला खूप त्रास दिला होता आणि तिला त्याने झोपून दिलं नव्हतं, म्हणून आता ती एवढी वेळ झोपली होती. तिला पाहिल्यानंतर त्याच्या तोंडावर हसू आले, पण तोपर्यंत त्याचा मोबाईल वाजला. मोबाईलवर अमित शहाचा कॉल आलेला असतो. तो बाल्कनीमध्ये जाऊन त्यांच्यासोबत बोलू लागतो. फोन उचलल्यावर तिकडून अमितराव घाबरत रितेशला म्हणाले की प्लीज तुम्ही शहा बंगल्यामध्ये येऊ शकता का. त्यांचा आवाज खूप घाबरलेला होता, म्हणून का कशामुळे असा रितेशने प्रश्न केला नाही. तो लगेच शहा बंगल्याकडे जातो. घरामध्ये पण तो पळत जात आणि समोर अमित शहा असतात. त्यांना पाहून रितेश म्हणतो की सगळं काही ठीक आहे ना. अमित शहा नाराज होऊन म्हणतात की रितेश काहीसुद्धा ठीक नाही. असे म्हणून ते रितेशला श्वेताच्या खोलीकडे घेऊन जातात. रितेश खोलीमध्ये जाऊन पाहतो तर श्वेताच्या हाताला पट्टी असते. ती पट्टी पाहत अमितराव म्हणतात की काहीसुद्धा ठीक नाही. सकाळी श्वेताने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. रितेश म्हणाला आत्महत्या प्रयत्न, पण का. अमितराव म्हणतात की तुमच्यासाठी. रितेश वेड्यासारखा अमितरावकडे पाहू लागला. अमितराव म्हणाले तुम्हाला तर माहीत आहे की माझी मुलगी तुमच्यावर किती प्रेम करते, तरी पण तुम्ही दुसरे लग्न कसे काय केले. आज जर माझ्या मुलीला काय झाले असते तर मी जिवंतपणे मेलो असतो. त्यामुळे प्लीज रितेश देशमुख, मी तुमच्यापुढे हात जोडतो आणि तुम्ही तुमच्या बायकोला घटस्फोट द्या आणि तुम्ही श्वेतासोबत लग्न करा. रितेश खूप वेळापासून त्याचं बिनकामाचं बोलणं ऐकत होता. आता त्याला राग आला. तो अमितरावला म्हणाला की अमित शहा, तुम्ही असं कसं बोलू शकता. मी तुमच्या मुलीच्या हट्टामुळे मी एका मुलीचं आयुष्य कसं बर्बाद करू शकतो. मी केतकीचं आयुष्य बर्बाद करणार नाही. हे चांगलं होईल की तुम्हीच तुमच्या मुलीला समजावून सांगा. नाहीतर मी तिला समजावून सांगतो. काळजी करू नका, सगळं काही ठीक होणार आहे. ठीक आहे, आता मी जातो, मला उशीर होत आहे. रितेश बाहेर चाललाच होता तोपर्यंत पाठीमागून आवाज आला, थांबा रितेश देशमुख, श्वेताला समजावून काही फायदा नाही, कारण समजावणं तुम्हाला गरजेचं आहे. श्वेता तिच्या जागेवर अगदी बरोबर आहे. जर तुम्ही स्वतः समजून घेत असाल तर ते तुमच्यासाठी चांगलं आहे, नाहीतर याचे खूप परिणाम वाईट होतील. रितेशने पाठीमागे वळून पाहिल्याने रागाने म्हणाले की तुमच्या म्हणण्याचा काय अर्थ आहे. त्याची अवस्था पाहून अमित शहाच्या तोंडावर शैतानी हसू येते आणि तो रितेशच्या हातात काहीतरी कागदपत्र देतात आणि म्हणतात की रितेश देशमुख, या कागदपत्रांना तुम्ही वाचा आणि तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन आहात. शिवाय तुमचे ऑफिस, फॅक्टरी पण खूप मोठे आहेत. तुम्ही प्रत्येक ठिकाणी तर ध्यान देऊ शकत नाही, तर मग तुम्ही एवढ्या फॅक्टरीमध्ये पाहू शकता की एखादी फॅक्टरी गैरपरवानगीशिवाय चालू आहे की नाही आणि ती फॅक्टरी तुमच्या नावावर असेल तर. असे म्हणून अमितराव मोठमोठ्याने हसू लागले. रितेश त्या सगळ्या कागदपत्रांना पाहतो आणि त्याला धक्काच बसतो, कारण खूप ठिकाणी त्याच्या नावाचा वापर करून खूप काही पाठीमागे वाईट घडत होते. काही पेपरवर तर धोक्याने त्याच्यावर सह्या पण करून घेतल्या होत्या. रागाने रितेश अमित शहावर ओरडतो की अमित शहा. त्याचा मोठा आवाज ऐकून अमित शहा म्हणतात की शांत व्हा रितेश देशमुख, तुम्हाला त्रास देण्याचा माझा कोणताच इरादा नाही. मला माहीत आहे की हे तर कागदपत्र पोलिसांच्या हातात लागले तर एवढ्या वर्षापासून तुमची जमवलेली इज्जत मातीत मिळत असते. नेहमी रितेश देशमुख या खानदानाची तारीफ करण्यावाला तारीफ करणे
वाले मीडियावाले एका मिनिटात तुमच्या इज्जतीचा पंचनामा करतील. हे बघा रितेश देशमुख, असं काही सुद्धा तुमच्या बाबतीत घडणारा नाही. फक्त तुम्ही माझ्या मुलीसोबत लग्न करा. तर मग सांगा, तुमच्या लग्नाची तारीख मी काढू कधी? रितेश रागाने लालबुंद झाला होता. तो रागाने अमित शहाला म्हणाला की अमित, मी तर तुला सोडणार नाही. तू माझा खरंच चांगुलपणाचा फायदा घेतला आहे. असं म्हणून रितेश ते पेपर फाडू लागला. तेव्हा अमित त्याला म्हणाले की पेपर फाडण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोस, कारण हे तर झेरॉक्स आहेत, कारण ओरिजिनल पेपर तर माझ्याकडे आहेत. तर मग सांगा, लग्नाची तारीख कधी ठरवायची आहे? रितेश पुढे जातो आणि अमितरावची कॉलर पकडत म्हणतो की मी तुझ्यावर भरोसा करून खूप मोठी चूक केली आहे. जावई बापू, आता राग करून काहीच फायदा नाही. जी चूक तुम्ही करायला नव्हती पाहिजे ती चूक तुम्ही केली आहे. जर ती चूक सुधारायची असेल तर श्वेतासोबत लग्न करायला तयार व्हा, नाही तर तुमची बर्बादी झाल्याशिवाय राहणार नाही. अमितरावचं बोलणं ऐकून रितेश त्यांची कॉलर सोडतो आणि डोक्याला हात लावून विचार करतो की माझ्याकडून एवढी मोठी चूक कशी काय होऊ शकते. अमित शहा त्याला म्हणतात, हे तर काहीच नाही जावई बापू, मी तर कार्तिक पवारला पण तुमच्यासमोर आणून उभा करू शकतो. तुम्ही फक्त माझ्या मुलीसोबत लग्न करा. हवं असेल तर विचार करण्यासाठी काही वेळ घ्या. त्यानंतर फोन करून लग्नाची तारीख कधी काढायची हे पण मला सांगा. रितेश हरल्यासारखा तेथून निघून जातो. आता त्याला समजून चुकले होते की तो चांगला माणूस आहे म्हणून. आम्ही तर डोळे झाकून विश्वास ठेवला होता. त्याच्या मनात एक वादळ निर्माण झाले होते. तो घरी येतो आणि त्याच्या खोलीमध्ये जातो. खोलीमध्ये केतकी तिचा आवरत होती. रितेश खोलीमध्ये आला होता. त्याच्या चेहऱ्यावर आता कोणतेच एक्सप्रेशन नव्हते. त्याच्या मनामध्ये डोक्यामध्ये आता हजारो प्रश्न घुमत होते. केतकी रोजच्या प्रमाणे सुंदर तयार झालेली असते. जेव्हा ती पाहते की पाठीमागे रितेश उभा आहे तर ती लगेच त्याच्या गळ्यात पडते आणि म्हणते की तुम्ही सकाळी सकाळी कुठे गेला होता? मला किती टेन्शन आले होते. तुम्हाला पाहिल्याशिवाय माझा 1 मिनिट सुद्धा व्यवस्थित जात नाही. रितेश पण तिला मिठीत घेण्यासाठी तरसत होता, पण त्याने त्याचे हात हवेतच ठेवले आणि तिला म्हणाला की हे बघ केतकी, आता माझ्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न कर आणि त्याची सवय पण लावून ठेव. रितेशचं हे आगळं वेगळं बोलणं ऐकून केतकी त्याच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत बसली. रितेश विषय बदलत म्हणाला की म्हणजे केतकी, तू एका बिझनेसमॅनची बायको आहेस. तुला तर माहीत आहे की माझा एका ठिकाणी ठावठिकाणा नसतो. मी कधी दुसऱ्या शहरात तर कधी तिसऱ्या शहरात असेल आणि जर कधीतरी तुला एकटीला माझ्याशिवाय राहावे लागेल तेव्हा तुला मजबूत बनावे लागेल. केतकी लहान मुलासारखी म्हणाली की पण मी तुम्हाला माझ्यापासून लांब जाऊन देणार नाही आणि मी पण तुमच्यापासून लांब कधीच जाणार नाही आणि मला सांभाळण्यासाठी तुम्ही आहात की. मग मी विनाकारण कशाचं पण का टेन्शन घेऊ? पण केतकी माझं. रितेश पुढे बोलणारच होता तेव्हा केतकी अचानक तिचे ओठ तुम्ही खाली लवकर या, मी तुमच्यासाठी नाश्ता वाढते. केतकी तेथून निघून जाते आणि रितेश त्याच्या ओठांवर हात ठेवताना तो क्षण आठवतो जेव्हा केतकी तिचे ओठ त्याच्या ओठांवर ठेवत होती. आज पहिल्यांदा स्वतःहून केतकीने त्याला केला होता आणि त्याने तिला रिस्पॉन्स दिला नव्हता. आज त्याच्या डोक्यात अमित शहाचे बोलणे होते, पण एका मिनिटातच त्याने त्याच्या मनाला, डोक्याला आणि शरीराला मजबूत बनवले आणि मोबाईल काढून कोणाचा तरी नंबर त्याने डायल केला. थोड्या वेळाने तो खाली येतो तर केतकी त्याच्यासाठी नाश्ता वाढत होती. एक वेळ रितेश तिच्याकडे पाहतच बसला आणि त्याला असा भास होत होता की आता केतकी त्याच्यापासून खूप लांब जाणार आहे. पण रितेश स्वतःला मजबूत बनवून खाली येतो आणि चेअरवर बसतो. केतकी त्याला नाश्ता देत होती. आज रितेश जास्त काही बोलत नव्हता. तो काहीतरी विचार करत होता. त्याची ही अवस्था पाहून सावित्रीबाई त्याला म्हणाल्या, काय झाले आहे रितेश बाळा, तू कशाचा विचार करत आहेस? केतकी म्हणाली की हो आजी, मी पण हाच विचार करत आहे. रितेश केतकीकडे आणि सावित्रीबाईकडे पाहताना म्हणतो की नाही, तसं काही नाही. आज एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे, त्याबद्दल काहीतरी विचार करत आहे. असं म्हणून रितेशने नाश्ता संपवला आणि त्याची बॅग घेऊन तो ऑफिसला निघून गेला. आज तो केतकीला पाहत नव्हता. केतकीला हे समजले होते की आज रितेश तिला इग्नोर करत आहे. थोड्या वेळाने रितेश त्याच्या केबिनमध्ये बसलेला असतो आणि त्याच्यासमोर सारंग पण असतो. सारंग रितेशला म्हणतो की रितेश, मी तुला सांगितलं होतं ना की हा अमित 1 नंबरचा नालायक माणूस आहे, पण तू माझं काहीच ऐकत नव्हता. तू तर त्याच्यावर नेहमी विश्वास ठेवत होता. तुला तर तो चांगला माणूस वाटत होता.
बघितलं ना, तो किती विकृत स्वभावाचा माणूस आहे. रितेश, आता तू पुढे काय विचार केला आहे? तू खरंच त्या डायनसोबत आता लग्न करणार आहेस आणि तू वहिनीला घटस्फोट देणार आहेस का? घटस्फोट हा शब्द ऐकून रितेशच्या मनात कालवाकालव झाली. त्याला अचानक तो क्षण आठवू लागला ज्यावेळेस केतकीने स्वतःहून त्याला किस केला होता. त्याला आता समजलं होतं की केतकी आता त्याच्यावर किती प्रेम करू लागले आहे. रितेश त्याच्या जागेवरून उठून उभा राहिला, खिडकीपाशी गेला आणि सारंगला म्हणाला की सारंग, मी अमित शहाला त्याच्या जाळ्यात फसवू शकतो, परंतु त्याच्यासाठी मला जरा वेळ लागेल. सध्या तरी मला त्यांच्या इशाऱ्यावर चालावं लागेल. मला श्वेतासोबत गोड बोलावे लागेल, पण यामध्ये मला भीती वाटते की केतकी माझ्यापासून लांब जाऊ नये. सारंग म्हणाला, तर मग वहिनीला तू हे सगळं सांगून टाक. रितेश म्हणाला, मी काय सांगू तिला? हे सांगू का की काही दिवस मला श्वेतासोबत राहावे लागेल? अरे रितेश, एकदा सांगून बघ. पण सारंग, ती माझ्यावर विश्वास ठेवेल का? अरे मला माहीत आहे वहिनी तुझ्यावर नक्कीच विश्वास ठेवत असते, फक्त त्याने एकदा सांगून तर बघ. जर तू वहिनीला काही नाही सांगितलं तर तू सगळंच हरवून बसशील. सारंगचं बोलणं ऐकून रितेश त्याच्याकडे एकटक पाहू लागला. आज रितेशचं डोकं अजिबात काम करत नव्हतं. रात्रीच्या वेळी रितेश घरी उशिरा आला. पूर्ण दिवस हाच विचार करत होता की पुढे काय होणार आहे आणि घरी जाऊन हे सगळं केतकीला कसं सांगायचं. केतकी माझं म्हणणं समजून घेईल का? तिला हे कसं वाटेल? असे अनेक प्रश्न त्याला येत होते. घरी आल्यावर रितेश त्याच्या खोलीत जातो तर तो पाहतो की केतकी झोपी गेली आहे. त्यानंतर तो फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जातो आणि माघारी येतो तोपर्यंत केतकी उठून बसली होती. रितेश बाथरूममध्ये असतो तेव्हा त्याच्या मोबाईलवर एक फोन येतो. केतकी उठून बघते तर फोन श्वेताचा येत असतो. तिने फोनवर श्वेताचं नाव वाचलं. तिचं नाव वाचून इकडे केतकीला राग आला. ती म्हणाली की या डायनला तर माझाच नवरा भेटतो का? दुनियातील अनेक मुले कुठे मेली आहेत का? ती रागाने तिचा फोन कट करून टाकते आणि ती रितेशसाठी जेवण गरम करण्यासाठी खाली जाऊ लागते. तेव्हा अजून एकदा श्वेताचा फोन येऊ लागतो. केतकी बडबड करते की या मुलीला अक्कल नावाची गोष्ट आहे का नाही? एवढ्या रात्रीच्याला गैरपुरुषाला असे फोन वारंवार केले जातात का? रागाने केतकीने रितेशचा मोबाईल स्विच ऑफ केला आणि खाली निघून गेली. थोड्या वेळाने केतकी वरती येते तर बाथरूममधून रितेश पण बाहेर आलेला असतो. केतकी त्याला म्हणते की तुम्ही आला होता तर मला का जागवले नाही? रितेश नजर चोरत म्हणाला की मी तुला उठवणारच होतो. केतकी मध्येच म्हणते, ठीक आहे, आता जेवण गरम केलं आहे, पटकन जेवण करायला चला. केतकी जाऊ लागली तोपर्यंत त्याने तिचा हात पकडला आणि तिला तो म्हणाला की केतकी, मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. केतकी रितेशला म्हणाली की रितेशजी, काय बोलायचं आहे ते नंतर बोला, कारण जेवण थंड होत आहे. असं म्हणून ती त्याचा हात ओढू लागली. रितेश म्हणाला, ठीक आहे, मी कपडे बदलून येतो. इकडे रितेश खूप टेन्शनमध्ये होता आणि इकडे केतकी एखाद्या लहान मुलासारखी त्याच्यासोबत वागत होती. रितेश कपडे बदलून खाली येतो. केतकीने दोघांसाठी ताट वाढलेले होते. रितेश फक्त एकटक केतकीकडेच पाहत होता. रितेशला केतकीसोबत बोलायचे होते, परंतु त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. थोड्या वेळाने जेवण करून दोघे पण खोलीमध्ये आले. आज केतकीने पिंक कलरची नायटी घातली होती. त्यामध्ये केतकी खूपच सुंदर दिसत होती आणि रितेशला ती आकर्षित करत होती. केतकी त्याला म्हणाली की मी कशी दिसत आहे? तो म्हणाला की छान. केतकी म्हणाली की फक्त छानच दिसत आहे का? तुम्ही एक किस करून छान असं सुद्धा उत्तर देऊ शकला असता. असं म्हणून केतकी त्याच्या गळ्यात हात टाकू लागली. तिचा हात बाजूला सारत तो तिला म्हणाला की केतकी, मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. केतकी यावेळी सिरियस नव्हती. ती म्हणाली की रात्रीचे 1 वाजले आहे. यावेळी तुम्हाला काय बोलायचे आहे? यावेळी बोलायचे नसते, फक्त प्रेम करायचे असते. असं म्हणून ते रितेशला राग आला आणि तो तिला म्हणाला की केतकी, हे लहान मुलासारखं करू नकोस. मला तुझ्यासोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. केतकीने बारकं तोंड केलं आणि म्हणाली की ठीक आहे बाबा, तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोला. रितेश बोलू लागला की केतकी, ती श्वेता हे नाव ऐकून केतकीने रितेशच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली, प्लीज रितेश, तुम्ही तुमच्या तोंडातून त्या डायनचं नाव अजिबात घेऊ नका. हे बघा रितेश, मी सगळं काही सहन करू शकते, पण मी तुम्हाला आणि श्वेताला एकत्र पाहू शकत नाही. केतकीचं बोलणं ऐकून रितेश पुढे काही बोलू शकत नाही. थोड्या वेळाने ते दोघं सकाळच्या वेळी केतकी उठते तर तिची नजर रितेशला शोधू लागते. तर तिला रितेश
दिसत नाही. ती विचार करते की हे कुठे गेले आहेत, कदाचित वॉशरूममध्ये असतील. केतकी उठून पाहते तर रितेश सोफ्यावर झोपला होता. हे केतकीला जरा विचित्र वाटले. केतकी विचार करते की कालपासून यांचा मूड खराब आहे. रात्री प्रेम करताना पण ते मनापासून माझ्यासोबत इन्व्हॉल्व होत नव्हते. नक्कीच त्यांना काहीतरी होत आहे. केतकी उठून रितेशपाशी जाते आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला म्हणते की तुम्ही माझ्यावर नाराज आहात का? प्लीज तुम्ही माझ्यावर नाराज होऊ नका. जर तुम्ही माझ्यापासून दूर गेला तर हे मी सहन करू शकणार नाही. असं म्हणताच तिच्या डोळ्यातील 2 थेंब त्याच्या तोंडावर पडले आणि केतकी आंघोळ करण्यासाठी निघून गेले. थोड्या वेळाने ती तयार होऊन आरशासमोर उभी राहिली होती. तिच्या मनात एक वेगळंच वादळ निर्माण झालं होतं. तिला काहीतरी वाईट घडत आहे असं फील होऊ लागलं. सकाळच्या 10 वाजता रितेश झोपेतून उठतो तर त्याचे डोके खूप दुखत होते. तो म्हणतो की ओह गॉड, आज तर ऑफिसला जाण्याचं अजिबात मन नाही, परंतु जावं लागेल कारण महत्त्वाची मीटिंग आहे. तो तयार होऊन खाली येतो. रितेशला पाहून केतकीच्या चेहऱ्यावर मोठं हसू येते आणि हे रितेशला पण कळत होतं की मला पाहून ही किती खुश आहे. तो केतकीला म्हणाला की मला एक कॉफी घेऊन ये. पण केतकी तर त्याच्याकडे पाहत होती. तिला वाटत होतं की जाऊन रितेशला एक घट्ट मिठी मारावी. तिला असं गोंधळलेलं पाहून रितेश तिला म्हणाला की काय झालं केतकी, तुला काही विचारायचं आहे का? ती मान हलवून नाही म्हणाली. केतकी वेड्यासारखी त्याच्याकडे पाहत होती. तिचं मन त्याला मिठी मारण्याच होत होतं. रितेश तिला म्हणाला काय झालं, तुझी तब्येत ठीक आहे ना? ती म्हणाली हो. सावित्रीबाई गार्डनमध्ये होत्या. त्याचा गैरफायदा घेऊन केतकीने लगेचच त्याला मिठी मारायला जाऊ लागते. तोपर्यंत त्या दोघांना एक आवाज ऐकायला येतो. बेबी बेबी म्हणत श्वेता येऊन रितेशला घट्ट मिठी मारते. आपल्या नवऱ्याच्या गळ्यात श्वेताला पाहून इकडे केतकीला मोठा धक्का बसतो. रितेशला काही समजत नव्हते. केतकीला हे समजत नव्हतं की हे काय चाललं आहे. जरी ती स्वतःहून रितेशच्या गळ्यात पडली आहे तरी ते तिला बाजूला का काढत नाही असा प्रश्न केतकीला पडला. खरं तर रितेशने तिच्या खांद्यावरती हात टाकला नव्हता आणि तो तिला बाजूला पण सारत नव्हता. हे सगळं पाहून केतकीच्या डोळ्यात पाणी आले होते. तोपर्यंत तिथे सावित्रीबाई येतात. श्वेताला रितेशच्या एवढ्या जवळ पाहून त्यांना खूप राग येतो. त्या मोठ्याने रितेशला म्हणतात की रितेश हे काय चालू आहे. त्यांचा आवाज ऐकून श्वेता रितेशपासून वेगळी होते. श्वेता म्हणाली बघा ना आजी, मी रात्री रितेशला खूप कॉल केले परंतु त्याने माझा एक पण कॉल अटेंड केला नाही आणि वरून त्याने त्याचा मोबाईल पण स्विच ऑफ केला आहे. रितेश म्हणाला श्वेता तू हे काय बोलत आहे, मी माझा मोबाईल कधी स्विच ऑफ केला आहे? असं म्हणून रितेश त्याच्या खिशातून मोबाईल काढतो तर पाहतो की खरंच त्याचा मोबाईल स्विच ऑफ असतो. त्याला लगेच समजतं की हे सगळं केतकीने केलं आहे. तो केतकीकडे पाहतो तर केतकी खाली मान घालते. रितेश मनातल्या मनात म्हणतो की ही मुलगी वेडी झाली आहे का? कशामुळे माझा मोबाईल स्विच ऑफ केला आहे? माझा फोन स्विच ऑफ आहे याचा बहाणा करून ही श्वेता आता इथे आली आहे. श्वेताला पाहून खरं तर त्याला राग आला होता पण तो सगळा राग केतकीवर काढतो. तो म्हणतो की तू हे सगळं कशामुळे केलं आहेस? तू माझा आज मोबाईल का स्विच ऑफ केला आहे? त्याचा राग पाहून केतकीच्या डोळ्यात पाणी येते. ती घाबरत्या आवाजात म्हणते की ते काय आहे ना, खूप रात्र झाली होती म्हणून. सावित्रीबाई पुढे येऊन रितेशला म्हणतात रितेश तू विनाकारण केतकीला का ओरडत आहेस? आणि असं पण एवढ्या रात्रीच्या वेळी श्वेताची तुला फोन करायची काय गरज होती? त्यानंतर त्या श्वेताला म्हणाल्या बोल श्वेता, एवढ्या रात्रीच्याला रितेशला तू का फोन करत होती? तो सकाळच्या वेळी फोन करून त्याला तू बोलू सुद्धा शकत होती ना? श्वेता म्हणाले की आजी मला हे पाहायचं होतं की अजून रितेशने घटस्फोटाचे पेपर तयार केले आहेत का नाही. श्वेताच्या तोंडून हे ऐकून सावित्रीबाई आणि केतकी दोघी एकमेकांकडे वेड्यासारख्या पाहू लागल्या. सावित्रीबाई आश्चर्याने म्हणाल्या की घटस्फोटाचे पेपर? त्यानंतर श्वेता रितेशकडे पाहत म्हणाली की बेबी तू यांना सांगितलं नाही का की तू केतकीला घटस्फोट देऊन माझ्याशी लग्न करणार आहे? श्वेताचं बोलणं ऐकून इकडे केतकीच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. रितेश केतकीकडे पाहत होता. रितेशला पण वाईट वाटत होते पण तो केतकीपाशी जाऊन तिला सांगू पण शकत नव्हता की ही मुलगी खोटं बोलत आहे कारण माझं मन कधीच तुला घटस्फोट देण्याचं होणार नाही. मी तर फक्त तुझ्या प्रेम करत आहे. आता केतकीला समजलं की रात्री रितेश तिला इग्नोर का करत होता.